नमस्कार. आपण पाहत आहात जनजागृती न्यूज चॅनल. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथून माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला आहे. रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या एका मानसिकदृष्ट्या आजारी महिलेच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर नंददीप फाउंडेशनने तब्बल 300 किलोमीटरचा प्रवास करून त्या महिलेला सुरक्षितपणे यवतमाळ येथे उपचारासाठी नेले. या महिलेची अवस्था अत्यंत दयनीय होती. केस पूर्णपणे मळलेले, अंगभर घाण आणि डोळ्यात वेदना दिसत होत्या. मात्र नंददीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिची प्रेमाने अंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले आणि माईने तिची काळजी घेतली. या सेवेमुळे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलले. मानसिक आजारामुळे अनेक जण कुटुंबापासून दूर जातात, परंतु योग्य उपचार आणि प्रेम मिळाल्यास त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ शकते. संबंधित महिलेवर उपचार सुरू करण्यात येणार असून ती लवकरच तिच्या कुटुंबात सुखरूप परत जावी अशी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. या सामाजिक कार्यासाठी इस्लापूर येथील प्रशांत डांगे व सर्व मित्रपरिवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नंददीप फाउंडेशनने मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. आपल्या परिसरातही एखादी बेघर किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आढळल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित नंददीप फाउंडेशन यवतमाळ यांच्याशी 8208 22 92 34 या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्या एका फोनमुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. अधिक अशाच सामाजिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनजागृती न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रहो, आज आपण आलो आहे नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे आणि आम्ही काल रोजी 12 जुलै 2026 रोजी प्रशांत डांगे इस्लामपूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून आम्हाला फोन आला होता की एका वाईट अवस्थेमध्ये रस्त्यावरती भटक असलेली महिला आम्हाला दिसली आहे. त्यांनी त्या महिलेचं आम्ही जाईपर्यंत लक्ष ठेवलं त्या महिलेवर आणि त्या महिलेला घेण्यासाठी आम्हाला बोलवल्यानंतर आम्हाला 1500 रुपये पेट्रोल खर्च सुद्धा त्यांनी दिला आणि त्यांनी पोलीस पत्र करून सुद्धा ठेवलं होतं. पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी इस्लामपूर पोलीस स्टेशननी मदत केली. त्याबद्दल इस्लामपूर पोलीस स्टेशनचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आज त्या महिलेमध्ये चांगला बदल सुद्धा झालेला. ज्या महिलेजवळ कोणी जायला तयार नव्हतं, कोणाला व्हिडिओ पाठवा म्हटलं तर ते दुरून व्हिडिओ काढायचे, अशा अवस्थेमध्ये असलेली महिला आज एका दिवसामध्ये तिच्यामध्ये बदल झालेला. आमच्या यांनी या महिलेची आंघोळ करून दिली. आंघोळ करून आज ती चांगली तिच्यामध्ये बदल सुद्धा झालेला आहे आणि गोड ती हसायला सुद्धा लागलेली आहे की तिच्याशी ज्या महिलेने जो स्पर्श केला आणि आनंदाने तिला आंघोळ घालून दिली, त्या महिलेच्या आनंदामध्ये पारावर उरला नाही. आज तिच्यामध्ये बदल झाला. लवकरच 1-2 महिन्यामध्ये ती बरी सुद्धा होणार आहे. मानसिक आजारग्रस्त आहे. अनेक झळ तिने रस्त्यावर सुचले असेल आणि आज ती निवांत नंददीप फाउंडेशन येथे निवारा घेत आहे. त्याबद्दल इस्लामपूर येथील पोलीस स्टेशन व तेथील सर्व मित्रपरिवार यांनी गहू आणि तांदूळ सुद्धा आम्हाला दिले. त्या सर्व मित्रपरिवारांचे मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय गाडगे बाबा. जनजागृती न्यूजसाठी राजेश गायकवाड, इस्लामपूर, नांदेड.